students, today we study our third chapter, Inheritance and Variations, part 2. In early video or part, we study genetic terminology. ह्याच्या अगोदरील व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी बघितलेली होती. त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स, ट्रेट, फॅक्टर, जीन, ॲलिल्स, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह एवढ्या टर्मिनॉलॉजीचा आपण अभ्यास केलेला होता. त्याच्यानंतरचे जे डेफिनेशन्स आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली आहे फिनोटाइप. The external appearance of an individual for any trait is called phenotype. For that trait, example in P, for the height of stem, tall and dwarf are the two phenotypes. Phenotype म्हणजेच एक्सटर्नल appearance म्हणजे आपल्याला इंडिव्हिज्युअल मध्ये दिसणारे जे काही कॅरेक्टर्स आहेत. एक्सटर्नल appearance म्हणजे बाहेरून दिसणारे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना आपण फिनोटाइप म्हणते. मग आपल्याला गार्डन पी प्लांटमध्ये बघायचं आहे. मग हाईटसाठी आपण दोन वापरलेले आहेत बघा. हाईट जर स्टेमची उंच असेल तर त्याच्यासाठी आपण कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी टॉल, आणि दुसरा एक फिनोटाइप आहे डॉर्फ म्हणजे झाड हे उंचीनं कमी आहे किंवा खुजा आहे, त्याच्यासाठी आपण स्मॉल टी हे सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे. नेक्स्ट आहे जीनोटाइप. Genetic constitution or genetic makeup of an organism with respect to particular trait. ह्याच्या अगोदर आपण फिनोटाइप बघितला म्हणजेच एक्सटर्नल अपीअरन्स. आता आपण जीनोटाइप बघणार आहोत. जीनोटाइप म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी जे काही जेनेटिक मेकअप आहे किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असेल त्याला आपण जीनोटाइप म्हणतो. इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल with respect to a single character or a set of character. मग हे जेनेटिक कॅरेक्टर एका कॅरेक्टरसाठी किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे एका सिंगल कॅरेक्टरसाठी असेल किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टरसाठी सुद्धा असणार आहे. म्हणजे आता आपण वरती फिनोटाइपमध्ये बघितलं, स्टेमची हाईट टॉल आहे. टॉल हे फिनोटाइप झाला आणि त्याच्यासाठी आपण जीनोटाइप लिहिला कॅपिटल टी. डॉर्फ हे एक फिनोटाइप आहे पण त्याच्यासाठी आपण जीनोटाइप लिहिणार आहोत स्मॉल टी. नेक्स्ट आहे बघा होमोझायगस किंवा त्यालाच आपण प्युअर असं म्हणतोय, प्युअर लाईन असं म्हणतो. अँड इंडिव्हिज्युअल पॉझेसिंग आयडेंटिकल अलिल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड होमोझायगस ऑर प्युअर फॉर दॅट ट्रेट. ह्याच्या आधी आपण फिनोटाइपमध्ये बघितलंय बघा. टॉल इज डिटरमाइन्ड बाय कॅपिटल टी ऑर कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजेच जर होमोझायगस असेल, दोन्हीही जीन्स जर सारखे असतील किंवा सिमिलर असतील तर त्याला आपण होमोझायगस म्हणतोय. ह्याच्यामध्ये काय दिसणार बघा, कॅपिटल टी किंवा स्मॉल टी यांना आपण काय म्हणतो, होमोझायगस किंवा प्युअर. नेक्स्ट आहे हेटेरोझायगस. हेटेरोझायगस म्हणजे दोन्हीही जीन्स हे त्याचे कसे असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत आणि त्यांच्यापासून दोन वेगवेगळे गॅमिट्स तयार होतील. बघा कॅपिटल टी स्मॉल टी, जरी कॅरेक्टर आपल्याला फिनोटाइप कॅपिटल टीचंच म्हणजे टॉलचं स्टेमचं टॉल दिसलेलं आहे कॅरेक्टर, तरी पण जिनोटाइप हा त्याचा कसा असतो, एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे. हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर द ट्रेट अँड प्रोड्युसेस टू डिफरंट टाइप्स ऑफ गॅमिट्स, दॅट इज F1 जनरेशन हायब्रिड्स कॅपिटल टी स्मॉल टी. नेक्स्ट आहे प्युअर लाईन. अन इंडिव्हिज्युअल or a group of individual which is homozygous or true breeding for one or more traits constitute pure line, that is plant which breeds true for the particular character. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, समजा जर झाडाची हाईट टॉल आहे आणि त्याचा जर जीनोटाइप कॅपिटल टी असेल किंवा झाडाची उंची कमी आहे म्हणजे झाड हे डॉर्फ आहे आणि त्याच्यामध्ये जीनोटाइप हा स्मॉल टी असेल तर ते काय असतात बघा, प्युअर लाईन असतात. नेक्स्ट आहे मोनो हायब्रिड.
It is a heterozygous for one trait and is produced from a cross of two pure parent offsprings, two pure parent differing in single pair of contrasting character. मोनो हायब्रिड ह्याचाच अर्थ एकच कॅरेक्टर घेतलं जाणार आहे. म्हणजे समजा जर आपण एक पॅरेंट कॅपिटल टी टॉल आहे आणि दुसरा पॅरेंट स्मॉल टी डॉर्फ आहे, तर त्यांच्या कॉम्बिनेशनमधनं जो पहिली जनरेशन तयार होणार आहे त्याला आपण F1 जनरेशन म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच हेटेरोझायगस टॉल प्लांट तयार होणार आहे, त्यालाच आपण मोनो हायब्रिड असं म्हणणार आहोत. नेक्स्ट F1 जनरेशन म्हणजेच फर्स्ट फिलियल जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग produced from a parental cross. Alternately, it is first generation from the given mating between pure parents having contrasting characters. बघा, कॅपिटल टी म्हणजेच टॉल आणि स्मॉल टी म्हणजेच डॉर्फ ह्यांच्या कॉम्बिनेशनमधून जी पहिली काही जनरेशन तयार होईल त्याला आपण फर्स्ट फिलियल जनरेशन किंवा F1 जनरेशन असं म्हणतोय. नेक्स्ट आहे F2 जनरेशन. F2 म्हणजेच सेकंड फिलियल जनरेशन किंवा प्रोजेनी. म्हणजे समजा जर F1 जनरेशनला सेल्फ क्रॉस केलं तर त्याच्यामधनं निघणार आहेत किंवा तयार होणार आहेत त्या सेकंड फिलियल जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोड्यूस्ड बाय selfing of F1 generation offspring is called second filial generation. Example, progeny produced from a cross between two F1 individuals. F1 individuals मध्ये जर क्रॉस केला तर त्याला आपण F2 जनरेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे बघा पुनेट स्क्वेअर किंवा चेकर्स बोर्ड. इट इज प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन of fertilization between gametes of opposite mating types. हेच फर्टिलायझेशन वरती पाहिलेलं म्हणजेच गॅमेट्स कसे तयार होतात F1 जनरेशन F2 जनरेशन हेच आपण जर टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि त्यांचं कॉम्बिनेशन करत गेलो तर त्याला आपण म्हणतोय पुनेट स्क्वेअर. एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला या प्रोजेनींचं प्रोडक्ट क्रॉस बघता येईल आणि आपण ते प्रेडिक्ट करू शकतो म्हणजे सांगू शकतो. नेक्स्ट आहे होमोलोगस क्रोमोझोम्स. द मॉर्फॉलॉजिकली जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियल आयडेंटिकल chromosomes present in a diploid cell are called homologous chromosomes. Such chromosomes synapse during meiosis. Morphologically म्हणजे बाहेरून जेनेटिकली जीन्स त्याचे आणि स्ट्रक्चरली त्यांचं स्ट्रक्चर पण सेम पाहिजे असं जर क्रोमोझोम्स असतील कोणत्याही डिप्लॉइड सेलमध्ये ज्याचा क्रोमोझोम नंबर 2n आहे अशा क्रोमोझोम्सना होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणतात. आणि या होमोलोगस क्रोमोझोम्सचं सिनॅप्स होतं म्हणजेच त्यांच्यामध्ये पेअरिंग होतं क्रोमोझोम्समध्ये ड्युरिंग मियोसिस. नेक्स्ट आहे बॅक क्रॉस. इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी पॅरेंट. फर्स्ट पॅरेंट F1 प्रोजेनी जी आहे ती कोणत्याही पॅरेंट बरोबर क्रॉस केली म्हणजेच F1 टॉल असेल तो पुन्हा एकदा टॉल बरोबर क्रॉस केला तरी सुद्धा बॅक क्रॉस आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट आहे टेस्ट क्रॉस. It is a cross of F1 generation with homologous recessive parent. बॅक क्रॉसमध्ये आपण F1 प्रोजेनी कोणत्याही एका पॅरेंट बरोबर क्रॉस केलेली पण आता टेस्ट क्रॉसमध्ये F1 प्रोजेनी ही फक्त होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबरच क्रॉस करणार आहोत. अँड इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस. हा सुद्धा एक प्रकारचा बॅक क्रॉसच असतो. नेक्स्ट आहे फिनोटायपिक रेशो. It is the ratio of offsprings produced in F2 and subsequent generation with respect to their physical appearance. बघा फिनोटाइप म्हणजे दिसणारे कॅरेक्टर्स.
जे F2 जनरेशन तयार झाल्यानंतर जो काही ऑफस्प्रिंगचा रेशो आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये दिसणारे जे फिजिकल कॅरेक्टर्स आहेत त्यांचा रेशो जो आहे त्याला आपण म्हणतोय फिनोटायपिक रेशो. एक्झाम्पल दिलेलं आहे, 3 जर टॉल प्लांट असतील आणि 1 डॉर्फ असेल तर त्याचा रेशो हा 3:1 झाला. नेक्स्ट आहे जिनोटायपिक रेशो. इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन द F2 and subsequent generation with respect to their genetic makeup. ह्याच्या आधी आपण फिनोटायपिक रेशो बघितला, म्हणजेच त्यांच्या फिजिकल ॲपिअरन्सवरनं, दिसणाऱ्या कॅरेक्टर्सवरनं. पण आता आपण बघणार आहोत त्यांचा जो जेनेटिक मेकअप आहे किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावरनं आपण त्यांचा एक रेशो तयार करतो. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, 1 कॅपिटल टी तयार झाला, 2 कॅपिटल टी स्मॉल टी तयार झाले आणि 1 पूर्ण स्मॉल टी तयार झाला. तर हा F2 जनरेशनचा जिनोटायपिक रेशो असणार आहे 1:2:1. नेक्स्ट आहे मोनोहायब्रिड क्रॉस. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. समजा कोणतंही एकच कॅरेक्टर घेऊन जर पॅरेंटमध्ये क्रॉस केला असेल तर त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो. मेंडेलनं ह्याच मोनोहायब्रिड क्रॉस केलेले आहेत 2 वेगवेगळ्या पी प्लांटमध्ये, ज्यांच्यामध्ये फक्त कोणतं तरी एकच कॅरेक्टर. आता आपण बघितलं कॅपिटल टी म्हणजे टॉल होतं आणि दुसरं डॉर्फ होतं. मग तसं ह्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. दुसरा एक आहे डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये कोणतंही एकच कॅरेक्टर घेतलेलं होतं. आता डायहायब्रिड क्रॉसमध्ये कोणतेही 2 कॅरेक्टर एकाच वेळेला घेतलेले आहेत आणि ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स क्रॉस केलेले आहेत. A cross between parents differing into heritable traits is called dihybrid cross. Example, cross of pure, tall, round seeded plant. बघा इथं 2 कॅरेक्टर्स घेतलेले आहेत. झाड हे उंच पण आहे, टॉल आहे आणि राऊंड सीडेड म्हणजे सीड त्याचे गोल आहेत. विथ डॉर्फ अँड रिंकल्ड सीडेड प्लांट म्हणजे दुसऱ्या झाडाबरोबर क्रॉस केलं त्याच्याकडे काय होते बघा, डॉर्फ आणि रिंकल्ड सीड होते. मेंडेल also performed the dihybrid cross between pea plants that differed into pairs of contrasting characters. Thank you.